यार न्यूज़ में आप सभी दर्शकों का स्वागत है। कोरोना वायरस के पेशेंटों को लगने वाला इंजेक्शन की नांदेड़ में कालाबाजारी जोरों पर चल रही थी, जिसके बाद नांदेड़ की एक स्पेशल पुलिस टीम ने नांदेड़ में तकरीबन 3 मेडिकल मालिकान पर मुकदमा दर्ज किया है। गरीबों को इनकी मजबूरी का फ़ायदा उठाकर इंजेक्शन की 3 गुना कीमत वसूल की जा रही थी, जिसके बाद पुलिस ने हिंदुस्तान मेडिकल वाजीगांव वीरभद्र और बाबाराव बालाजी भानुदास धोंडे व दीगर पर सख्त कानूनी कार्रवाई की गई। ब्यूरो रिपोर्ट नांदेड़। रेमडेसिवीर इंजेक्शनच्या संदर्भामध्ये पोलिसांनी कारवाई केली, म्हणजे काय ती कारवाई? नांदेड शहरामध्ये रेमडेसिवीरचा तुटवडा असून काळ्या मार्केटमध्ये ब्लॅक मार्केटमध्ये ते मिळत आहे अशी गोपनीय बातमी मिळाली होती। त्या अनुषंगाने LCBचे अधिकारी कर्मचारी आणि अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे अधिकारी आणि गोपनीय बातमीदार यांच्या संयुक्त विद्यमाने एकूण 7 इंजेक्शन जप्त करण्यात आलेले आहे। FDAचे अधिकाऱ्यांची फिर्याद घेऊन आवश्यक कायदेशीर कारवाई आपण करत आहोत। किती लोकांना ताब्यात घेतलं? 4 इसमांना ताब्यात घेण्यात आलेला आहे। तरी मोठी चेन होऊ शकते, त्या संदर्भात तपास गुन्हा दाखल केल्यानंतर तपासात ते निष्पन्न होईल। राज्य शासनाने कमी केला नाही, 1100 ते 1400 याच्यावर रेट MRP 5400 आहे। राज्य शासनाने रेट 5400 गुणिले 7 बाईट देत नाही, वैर घेऊन जावं आमच्यासाठी आवश्यक आहे। आम्ही ग्रुपमध्ये टाकून देतो, ज्यांना पाहिजे त्यांना घ्या, उचला। तेच मला बोलले बाईट घे, बाईट